Good evening, everyone. Good evening. Good evening, ma'am. Good evening. Yes. कालची असाइनमेंट कोणी कोणी केली? येस. आपल्याला आपला पूर्ण दिवस हा जादूचा करायचा होता. सकाळी उठल्यानंतर आपल्या दिवसभरातले जे जे काही प्लॅन्स असतील त्यासाठी आधीच खूप सारी कृतज्ञता द्यायची होती. सो कोणी तसं काही केलं, काही अनुभव आले किंवा अपेक्षेपेक्षाही लवकर काम झालं पूर्ण असं काही घडलं? का सगळे सध्या लॉकडाऊनमुळे घरीच आहेत? ओके. येस, लेट अस स्टार्ट. आजचा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे. आजचा दिवस 15वा म्हणजे आपण जवळजवळ निम्मा टप्पा पूर्ण केलेला आहे आपल्या या जर्नीचा. 28 दिवसांची जर्नी आहे. 28 दिवसांचा प्रवास आहे. यामध्ये आपण 14 दिवस काल पूर्ण केले. आज आपण 15व्या दिवसाकडे आलेलो आहोत. सो आजचा दिवस जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. नातेसंबंधांविषयीचा एक लेसन, एक चॅप्टर आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण ऑलरेडी जी नाती चांगली आहेत त्यांना कृतज्ञता दिलेली होती. कदाचित तुम्ही ओके आरतीजी, गुड. येस, कदाचित तुम्ही अजूनपर्यंत ती असाइनमेंट करत आलेला असाल. कोणती असाइनमेंट? डे 5, जादुई नातेसंबंध. कदाचित तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपल्याला त्याच दिवशी असाइनमेंट करायची असं नाही. जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला त्यामध्ये नातं अजून आणि अजून समृद्ध व्हावं असं वाटत असेल, तर तुम्ही ती असाइनमेंट परत परत करू शकता. म्हणजे जेव्हा कुठे तुम्हाला वाटेल की नाही, या व्यक्तीबरोबरचं माझं नातं थोडंसं डळमळीत आहे किंवा काय, किंवा चांगलं आहे आणि ते अजून उत्तम व्हावं, तर तुम्हाला रोज तो फोटो समोर ठेवायचा होता त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा, आणि त्या व्यक्तीविषयीच्या कोणत्याही चांगल्या 10 गोष्टी तुम्हाला लिहून काढायच्या होत्या. सो ती आपण असाइनमेंट केली आपल्या खऱ्या नात्यांबद्दल. खरी नाती जी आपल्या म्हणजे डायरेक्ट नाती आहेत असं म्हणता येईल. त्यानंतर आपण एक चॅप्टर केला की ज्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये इनडायरेक्टली जी लोकं येतात, ज्यांचा हातभार असतो, त्या लोकांसाठी आपण कृतज्ञता व्यक्त केली. म्हणजे ती लोकं कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने पण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच कधीतरी डोकावून गेलेली असतात, किंवा त्यांचा आपल्या आयुष्यात अजूनही तेवढा सहभाग असतो, परंतु काय म्हणता येईल, स्टेजच्या मागे राहून, बॅकएंडला राहून. जसं की आपण रस्त्यावरून चालतो, तो रस्ता जो आपण वापरत असतो तो रस्ता कोणीतरी त्याचं डांबरीकरण केलेलं असतं, राईट. किंवा तुम्ही पाणी पिता, ते पाणी आपल्या घरापर्यंत येण्यासाठी जी काही प्रोसेस आहे त्यामध्ये ज्या लोकांचा सहभाग असतो, ती लोकं, अशी वेगवेगळी लोकं, अशा त्याविषयी आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आपल्या आयुष्यात डोकावणारी माणसं, त्या नात्यांचा आपण विचार केलेला आहे, त्या नात्यांसाठी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. सो तुमची कृतज्ञतेची कमाई बऱ्यापैकी झालेली असणार आहे या निम्म्या जर्नीमध्ये. आजचा आपला चॅप्टर नेमका काय आहे? जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. सुधारा या शब्दाचा अर्थ काय? की जिथे कुठे काहीतरी जखम आहे, जिथे तुम्हाला कुठेतरी दुखतंय की नाही, या नात्यामध्ये कुठेतरी दुःख आहे, की जे नातं व्यवस्थित नाही आहे, जे बिघडलेलं आहे, डळमळीत झालेलं आहे, ते नातं आपल्याला सुधारायचं आहे. येस, इमेज सर्वांना दिसती आहे इथे. जरा झूम करते. हे बघा, एका रूमचा हा फोटो आहे आणि यामध्ये एका टेबलवर एक फ्रेम ठेवलेली आहे. या फ्रेममध्ये नेमकं काय, 2 व्यक्ती आहेत, कदाचित नवरा बायको असतील, भाऊ बहीण असतील. म्हणजे इथे एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे त्यांनी, नवरा बायको असावेत. पण आज आपल्याला त्या सर्व नात्यांमध्ये डोकावायचं आहे. जे नातं, कुठलंही नातं असेल की जे तुटलेलं आहे, तुटण्याच्या मार्गावर आहे, डळमळीत आहे, असं नातं. इथे मध्ये दिसते एक क्रॅक गेल्यासारखी दिसते या फ्रेमला. जसं की आपण बघतो ना, दिवार मूव्हीमध्ये वगैरे असं बघितलेलं आहे की 2 भावंडांमध्ये काहीतरी वाद झाले की असं त्या दोघांमध्ये एक दरार आलेली असते, ते दोघं लांब होतात, वेगळे होतात, आणि मध्ये अशी एक
क्रॅक दिसते. सेम वे हा फोटो आहे, हा आपल्याला हेच इंडिकेट करतो, हेच दाखवतो आहे की जे काही नातं आपलं तुटण्याच्या मार्गावर आहे किंवा त्या कंडिशनमध्ये आहे किंवा तुटलेलं आहे ऑलरेडी आणि जिथे काही होप्सच नाही आहेत की ते सुधरू शकेल, त्या नात्यांविषयी आज आपल्याला विचार करायचा आहे. अजून बघा, शेजारी एक मेणबत्ती आहे. ही मेणबत्ती काय सूचित करते? उगीचच ठेवली आहे का ही मेणबत्ती? त्यांना एखादा लॅम्प पण ठेवता आला असता, राईट? पण हा फोटो काढण्याचं कारण काय? मेणबत्ती म्हणजे कुठेतरी दिवा आहे, कुठेतरी आशेचा किरण आहे, होप्स आहेत. करेक्ट. सो हा दिवा म्हणजेच आपल्या आयुष्यातला उजेड. बघा, तुम्हाला यापूर्वी पण मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यात एक तर दोनच गोष्टी असतात. एक तर उजेड असतो किंवा अंधार असतो, एक तर चांगलं असतं किंवा वाईट असतं, दिवस किंवा रात्र, मधलं आदलं काही नसतं. म्हणजे तुम्ही म्हणाल की हा नातं आहे तसं ठीक आहे, काही फार काही तुटलेलं नाही आहे. याचा अर्थ ते चांगलं आहे का? याचं उत्तर काय? नाही आहे, चांगलं नाही आहे, म्हणजे ते वाईट आहे, म्हणजे ते खराब आहे, हे लक्षात घ्यायचं. सो ही मधली जी स्टेज असते ती कुठेच नसते, ना नात्यांमध्ये, ना आरोग्यामध्ये, ना पैशांच्या बाबतीत. हे लक्षात घ्या. त्याचबरोबरीने ही इमेज जर का नीट बघितलीत तर ही कॅन्डल ज्या स्टँडवर ठेवली आहे ते स्टँड पण बघा कुठल्या शेपचं आहे? हार्ट शेपचं आहे, राईट? हार्ट शेप म्हणजे जिथे प्रेमाची शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. हे उगीचच दिलेलं नाही आहे. या पुस्तकाचं नाव सिक्रेट आहे आणि यामध्ये प्रत्येक गोष्ट हिडन आहे. आपल्याला फक्त ती जाणून घ्यायची आहे. या पुस्तकाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे की नेमकं हे पुस्तक कशाविषयी आहे आणि नेमकं काय आपल्याला सूचित करतं आहे. येस. सो जसं की फिलिंग चार्टमध्ये सुद्धा आपण बघितले, लव इज द टॉप मोस्ट फिलिंग. सगळ्यात टॉपला असतं प्रेम. ग्रॅटिट्यूडसुद्धा सेकंड लेवलला आहे, त्याच्याही वर आहे प्रेम. म्हणजे प्रेमाने सगळं काही जिंकता येतं असं जे म्हणतात ते काही उगीच नाही आहे. म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा ना इतके छान छान अशी काही वाक्य आहेत, अशा काही म्हणी आहेत, असे काही सेईंग्ज आहेत की जे इतर कुठल्याही लँग्वेजमध्ये मिळणार नाहीत. आणि त्या प्रत्येक वाक्याचा काहीतरी अर्थ आहे हे लक्षात घ्या. किंवा लहानपणापासून आपल्याला ज्या गोष्टी शिकवत आलेल्या असतात आपली मोठी माणसं, त्या सर्वांमागे काहीतरी अर्थ असतो. जसं की काल आपण एक मास ग्रॅटिट्यूडचा पण प्रकार केला की जेणेकरून सर्व लोकांना, म्हणजे जगामध्ये कोणीही दुःखी राहू नये, उपाशी राहू नये यासाठी, राईट? सो माझी आजी जी आत्ता नाही आहे, माझ्या वडिलांची आई, ती सद्गुरू वामनराव पै आणि असे वेगवेगळे गुरु वगैरे त्यांचं काही ना काहीतरी सतत करत असायचे. तर या वामनराव पै यांचं एक वाक्य तिच्या तोंडी सतत असायचं की, आणि ती मला पण सांगायची. म्हणजे आम्ही 5 भावंडं, पण आहे ना माझा थोडासा कल असायचा स्पिरिच्युअलिटी, अध्यात्माकडे. त्यामुळे ती मला या बऱ्याच गोष्टी सांगायची आणि मी लहानपणापासून ना अशी पारायणं वगैरे पण करायची. गावाकडे म्हणजे खेडोपाडी असं असतं ना की मंदिराच्या समोर सगळेजणं लाईनमध्ये बसलेले असतात, सतरंजी अंथरलेली असते आणि कुठलं तरी एक देवाचं, अध्यात्माचं एक पुस्तक असतं की ज्याचं पारायण असतं की ते आठवडाभर वगैरे चालतं, रोज 2 तास 3 तास असं. सो असा माझा कल असल्यामुळे ती मला नेहमी काही ना काहीतरी चांगलं सांगायची. सो तिच्या तोंडी असलेलं हे वाक्य मी तुम्हाला सांगते की ती काय म्हणायची? देवा, म्हणजे हे वामनराव पै यांचं हे वाक्य आहे, देवा सर्वांचं भलं कर, सर्वांना सुखी ठेव, सर्वांचं रक्षण कर आणि तुझे गोड नाम माझ्या मुखी अखंड राहू दे. हे त्यांचं वाक्य. याचा अर्थ काय? स्वतःसाठी काही मागायचं नाही, दुसऱ्यासाठी मागायचं. देवा सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांचं रक्षण कर. याच्या मागे याचा मतितार्थ काय आहे, जे आता रॉन्डा पण आपल्याला सांगते? दुसऱ्यांसाठी मागा, ते आपल्यापर्यंत येणार आहे. जे तुम्ही दुसऱ्यांना देणार आहात त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. जेव्हा तुम्ही या सध्याच्या पॅन्डेमिक्समध्ये लोकांसाठी ग्रॅटिट्यूड करता की लोकांना काही दुःख होऊ नये, लोक सतत निरोगी राहावी, आरोग्यदायी त्यांचं असावं आयुष्य, त्यावेळेला हे आरोग्य कुठे ना कुठेतरी आपल्यासाठी फळतं, हे लक्षात घ्या. सो थोडंसं डायव्हर्ट होतो आपण. तो फिलिंग चार्टमध्ये हेच सांगितलेलं आहे की सगळ्यात मोठं फिलिंग आहे, सगळ्यात टॉपमोस्ट फिलिंग आहे ते प्रेमाचं आहे. सो प्रेमाने सगळं काही जिंकता येतं आणि आज याच प्रेमाचा उपयोग आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. येस. रीडर कोण आहे? कोणी आहे इंटरेस्टेड वाचण्यासाठी?
हा मराठी पुस्तकातला फोटो आहे, थोडासा ब्लर आहे. येस मॅम. हां मॅम हां, नाव सांगा. हॅलो. ऍक्च्युली मॅम सुवर्णा बोलते. मला रीडिंग नाही करायचं, पण आता तुम्ही जे बोलला ना वामनराव पै यांचं ते वाक्य, हे ईश्वरा सर्वांना खरं. चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ठेव. तर ऍक्च्युली 2 दिवसापूर्वी माझ्या मनात हे सेम म्हणजे हे फिलिंग आलेलं, की हे मी रोज म्हणत जावं, म्हणजे नाही का कुठेतरी आपल्याला एक म्हणजे चांगलं एक म्हणजे थोडक्यात नाही का म्हणजे आपण म्हणतो ना एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येत जाईल किंवा काय असं म्हणजे तुम्ही खरं. आता जे सांगितलं ना ऍक्च्युली मला ते फील झालं म्हणजे खरंच माझ्या मनात हे 2 दिवसापूर्वी ह्या गोष्टी आलेल्या असतात. येस, आणि हे तुमच्या मनात उगीच आलेलं नाही आहे. हे पण सांगते की हो हा संकेत आहे. हा जादूचा संकेत आहे, हे लक्षात घ्या. पुढे जाऊन आपल्याला तो पण चॅप्टर बघायचा आहे की ज्यामध्ये आपल्याला ॲक्च्युली संकेत मिळणार आहेत. हे जे बॉन्डिंग असतं, हे जे कनेक्शन आहे आपल्यामधलं, की एखादं वाक्य बोलल्यानंतर ते तुम्हाला दिसणं. बघा, एक असं इंग्लिशमध्ये पण वाक्य आहे या रॉन्डाच्याच पुस्तकामध्ये की द थिंग सीकिंग यू सीक्स यू, किंवा यू आर सीकिंग समथिंग. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीच्या शोधात आहात ना, ती गोष्ट तुम्हाला शोधत येते, असं हे वाक्य आहे. याचा अर्थ हेच की काही वेळेला ना आपल्याला असे संकेत मिळतात, हे क्लूज मिळतात की एखादी गोष्ट आपण बघतो, आपण विचारात किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट गेलेली असते आणि अचानकपणे कुणीतरी ती गोष्ट आपल्याला दाखवतं, आपल्या समोर येते. अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगते की मी या जर्नीमध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला मी एक ट्रायल म्हणून एक गोष्ट केली होती की बघूया तरी लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतो ना, तर मग मी विचार करते. आणि मी घरामध्ये बसल्या जागीच विचार केला की हां, फॅनकडे माझं लक्ष गेलं आणि मी विचार केला माझ्या घरामध्ये 3 पातींचा फॅन आहे. मग मी विचार केला की 5 पातींचा फॅन मी कधी पाहिलेला नाही आहे, असेल का असा फॅन? चला बघूया. जर माझ्या मनात आलं तर हा युनिवर्स मला दाखवतोय का? थोडक्यात मी डाऊट घेतला होता आणि टेस्ट करायचा प्रयत्न केलेला. आणि अक्षरशः 48 तासामध्येच, म्हणजे मी मिस्टरांबरोबर गावात गेले होते काही खरेदी करण्यासाठी आणि तिथे त्यांची शॉपिंग चालली होती. त्यांचं काय म्हणजे रेस्टॉरंटसाठी लॅम्प वगैरे बघणं, 31स्टसाठीची ते तयारी होती आणि काही नवीन गोष्टी त्यांना खरेदी करायच्या होत्या. सो ते त्यांच्या शॉपमध्ये बिझी होते आणि मी आपली फिरत होते आणि अचानक एक फॅनचं शॉप दिसलं मला आणि मी क्युरिओसिटीने त्याच्यामध्ये डोकावलं. तर मला 3 पातीचा फॅन दिसला, 4 पातीचा दिसला, 6 पातीचा पण दिसला, 5 पातीचा दिसला नाही. मग कुठेतरी मला शंका आली की नाही, हे असं नाही होऊ शकत. मी शॉपच्या आतमध्ये गेले आणि अगदी आतमध्ये सगळ्यात शेवटी तो 5 पातीचा फॅन होता. म्हणजे ही खूपच छोटी गोष्ट आहे, पण ज्या वेळेला तुम्ही एखादी टेस्ट करायचा प्रयत्न करता ना, त्यावेळेला सुद्धा हा युनिवर्स तुम्हाला ते संकेत देत असतो, हे लक्षात घ्या. सो तुम्हाला आज हा जो 2 दिवसांपूर्वी जो काही हा वामनराव पै यांचा संदेश दिसलेला आहे आणि आज तो माझ्या तोंडून आपसुकच बाहेर पडला. सो इथे तुम्हाला हा संदेश आहे, संकेत आहे की तुम्ही हा मंत्र नक्की फॉलो करा, त्यांचा संदेश नक्की फॉलो करा तुमच्या आयुष्यामध्ये ऍक्च्युली दुसऱ्यांसाठी. मला म्हणजे चांगला एक अनुभव आहे त्याबद्दल. आणि मला आता म्हणजे असं कुठेतरी फिलिंग झालं की परत मी ते म्हणजे असं माझ्या लाईफ मध्ये परत ते आणावं किंवा बोलावं जेणेकरून मला चांगला परत अनुभव येईल, असं मला म्हणजे खरंच फिलिंग झालेलं त्यावेळी. ओके. आणि तुम्ही पण आता हे सध्या बोलून दाखवताय तर खरंच म्हणजे खूपच असं विश्वास बसल्यासारखं होतं एकदम येस, असं हा पॉझिटिव्ह वाटतं. विश्वासच ठाम ठेवा. कारण सिक्रेट मूवीमध्ये पण येस. हेच सांगितलेलं आहे, आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह. आस्क म्हणजे सांगा, ऑर्डर द्या युनिवर्सला, तुम्हाला काय हवं आहे ते. बिलीव्ह, विश्वास ठेवा की तुम्हाला ते मिळणार आहे. आणि रिसीव्ह, स्वीकारा म्हणजे जरी आत्ता तुमच्या हातात नाही आलेली ती गोष्ट तरीसुद्धा तुम्हाला, जसं आपण परवाच्या लेसनमध्ये शिकलेलो आहोत की वाक्य कशी तयार करायची, कन्स्ट्रक्ट कशी करायची, की ॲज इफ ते तुम्हाला मिळालेलं आहे. सो रिसीव्ह म्हणजे काय, की तुम्हाला मिळालं आहे आणि यासाठी तुम्ही खूप आनंदात आहात असं दाखवायचं आहे तुम्हाला. सो आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह या 3 गोष्टी लक्षात घ्या. सिक्रेट मूवी शक्य झालं तर परत पहा, जेव्हा शक्य होईल तेव्हा पहा प्लीज. यामध्ये खूप सारे संकेत आहेत. ओके, 15वा दिवस, जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. येस, कोणी रीडर असेल? उज्ज्वलाजी आहेत? आहे मॅडम. ओके, प्लीज वाचणार आहे म्हणजे कम्फर्टेबल असाल तर. हा, एक मिनिट, चार्जिंग बघते माझी किती म्हणून मी थांबते. ओके, नो प्रॉब्लेम. मी तोपर्यंत सुरू करते.
येस. हां. जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. जर तुमचे नातेसंबंध तापदायक किंवा बिघडलेले असतील, तुमचा हृदयभंग होऊन तुम्ही दुःखी झाला असाल, दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग असेल किंवा कोणत्या तरी गोष्टीबद्दल तिला तुम्ही दोषी ठरवत असाल, तर कृतज्ञतेने तुम्ही त्यामध्ये बदल घडवून आणू शकता. मग ती व्यक्ती तुमचा नवरा किंवा बायको असो, भाऊ किंवा बहीण असो, मुलगा किंवा मुलगी असो, जोडीदार, साहेब, व्यवसायातील ग्राहक, कामाच्या ठिकाणचा सहकारी, सासू किंवा सासरे, आई-वडील, मित्र किंवा शेजारी, कोणीही असो. कृतज्ञता या बिघडलेल्या अवघड नातेसंबंधात जादूने सुधारणा घडून आणेल. येस. सो एखादा नातेसंबंध बिघडलेला आहे, बिघडायच्या मार्गावर आहे, तुटण्याच्या मार्गावर आहे, किंवा तुम्हाला असं वाटते की ही व्यक्ती सतत माझ्याशी हिडीस-फिडीस करते, माझ्याशी नीट वागत नाही, चार चौघात माझा अपमान करते, किंवा मला एकांतात सुद्धा काहीतरी टोमणे मारत असते, काहीही गोष्टी असतील, आणि ती व्यक्ती तुमची जवळचीच असली पाहिजे असं नाही. जवळची म्हणजे तुमच्या नात्यातलीच असली पाहिजे असं नाही. ती व्यक्ती कदाचित तुमच्या एरियातला एखादा MLA असू शकतो, तुमच्या एरियातला एखादा पोलीस असू शकतो, किंवा एखादा डॉक्टर असू शकतो, कोणीही की जो तुम्हाला या ना त्या मार्गाने त्रास देतोय, किंवा तुम्हाला असं वाटतंय, तुम्हाला चांगलं फिलिंग नाही आहे. ज्या नात्यामध्ये गुड फिलिंग नसतं ते अर्थात ते नातं खराब असतं. सो असं कुठलंही नातं आज तुम्हाला विचार करायचा त्या नात्याबद्दल. जर तुमचे घरातले सगळे नातेसंबंध उत्तम आहेत, मग ही उत्तम गोष्ट आहे. जर तुमचे शेजारी पाजारी किंवा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इतर कोणतंही नातं, बॉस असेल, ऑफिसमधला एखादा सहकारी असेल, कलिग असेल, की ज्याच्याबरोबर तुमचं फारसं पटत नाही आहे, पण या ना त्या कारणाने तुमचा आणि त्याचा सतत संबंध येत असतो, सतत तुम्ही त्याला भेटता किंवा ती व्यक्ती तुम्हाला भेटत असते, तर अशा नात्याचा आज तुम्हाला विचार करायचा आहे. आणि कृतज्ञताच यामध्ये बदल घडून आणणार आहे. आपले नातेसंबंध जेव्हा बिघडतात किंवा नातेसंबंधात कोणती तरी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते, तेव्हा बहुतेक सर्व घटनांमध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल किंचितही कृतज्ञता बाळगत नाही. त्याऐवजी त्याच्यात आणि आपल्यात ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याबाबत आपण त्यालाच दोषी ठरवण्यात आपण गर्क झालेलो असतो. हो, असं बऱ्याचदा घडतं की आपल्या एखाद्याबरोबर पटत नाही म्हटल्यावर आपल्याला सतत असंच वाटतं की मी तर काय दुधाची धुतलेली आहे, मी तर काय बाबा एकदम सोज्वळ आहे, मी तर चांगला आहे बाबा, तो जो समोरचा आहे तोच चुकीचा आहे, त्याचंच नेचर खराब आहे, तोच खराब आहे, किंवा त्याच्यामध्येच खूप सारे दोष भरलेले आहेत. थोडक्यात आपण ब्लेम गेम खेळत असतो. ब्लेम गेम, दोष देणं, फक्त आणि फक्त दुसऱ्याला दोष देणं, दुसऱ्यातल्या उणिवा काढणं. याचाच अर्थ जेव्हा आपण उणिवा काढतो, कंप्लेंट्स करतो, याचा अर्थ आहे की आपण त्याच्याबद्दल किंचितही कृतज्ञता बाळगत नाही आहे, राईट? त्यालाच आपण दोष देतो आहे. याचाच अर्थ आपल्यात कृतज्ञतेचा किंचितसुद्धा अंश नसतो. दुसऱ्यावर दोषारोप करून तुमचे नातेसंबंध कधीच सुधारणार नाहीत आणि तुमच्या आयुष्यातही कधीच सुधारणा घडून येणार नाही. खरं तर जितके जास्त तुम्ही दुसऱ्याला दोष द्याल, तितके तुमचे नातेसंबंध जास्त बिघडत राहतील आणि तुमचं आयुष्यही अधिक त्रासदायक होत राहील. आपण यापूर्वी पण बघितले, एक कंप्लेंट 10 स्टेप आपण खाली येतो. जर त्या एक कंप्लेंटच्या म्हणजे त्या आधीच्याच लेवलला तुम्हाला यायचं असेल, तर त्या एका कंप्लेंटच्या सपोर्टमध्ये आपण 10 ब्लेसिंग्स, 10 वरदान लिहायला पाहिजेत, तर आपण आधीच्या लेवलला येऊन पोहोचू. मग विचार करा, जर का आपण एखाद्या व्यक्तीला दोष देतोय, एकदा काहीतरी कंप्लेंट केली, दुसऱ्यांदा दुसरं कोणीतरी नातेवाईक आपल्यासमोर आहे आणि आपण त्याच्याशी बोलतोय त्या बिघडलेल्या नात्याविषयी, दुसरी कंप्लेंट झाली, तिसरी कंप्लेंट, अशा जेवढ्या तुम्ही कंप्लेंट करणार आहात तेवढं तुमचं नातं अधिक आणि अधिक डिटोरिएट होणार आहे, अधिक आणि अधिक खराब होणार आहे आणि तुमचं आयुष्य त्रासदायक होणार आहे, हे लक्षात घ्या. दुसऱ्याला दोष देऊन तुमचं नातं चांगलं होणार आहे का? नाही, तर तुमचं आयुष्य अधिक त्रासदायक होत राहील. हे नातेसंबंध सध्याचे असोत किंवा भूतकाळातील असोत, दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या वाईट भावनांना तुमच्या मनात तुम्ही जर थारा दिला असेल, तर कृतज्ञतेच्या आचरणाने तो काढून टाकला जाईल. दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या तुमच्या मनात असणाऱ्या वाईट भावना तुम्हाला का काढून टाकायच्या असतात? येस, मनात राग बाळगणे म्हणजे दुसऱ्याच्या अंगावर फेकण्यासाठी आपल्या हातात कोळशाचा जळता निखारा घट्ट धरून ठेवणे आणि पोळता ते तुम्हीच. गौतम बुद्ध, बौद्ध धर्माचे संस्थापक,
येस, हे नातं आत्ताचं असो किंवा भूतकाळातील. बघा, एखादी भूतकाळातली गोष्ट असते किंवा एखादं असं नातं होऊन गेलेलं असतं जे आत्ता तुमच्या आयुष्यात नाही आहे. कदाचित एखाद्या व्यक्तीने तुम्हाला प्रेमामध्ये दगा दिलेला असेल, एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली असेल, किंवा नवरा बायकोमध्ये डिवोर्स झालेला असेल, एखाद्या पार्टनरने बिझनेसमध्ये तुम्हाला दगा दिलेला असेल, काहीही असू शकतं. भूतकाळातील नातंसुद्धा असू शकतं. पण आजही तुम्हाला ज्या वेळेला ती व्यक्ती आठवते किंवा त्याच्याशी रिलेटेड काहीतरी घडतं आणि तुम्हाला पुन्हा जखमेवरची खपली काढल्यासारखं जाणवतं, तर याचा अर्थ आहे अजूनही तुम्ही त्या व्यक्तीविषयीच्या वाईट भावनांना मनामध्ये थारा दिलेला आहे. तो काढून टाकलेला नाही आहे, त्या भावना काढून टाकलेल्या नाही आहेत. मग या भावना तुम्हाला का काढायच्या असतात? तर तुमचं आयुष्य चांगलं होण्यासाठी. जर त्या भावना तुम्ही काढून टाकल्या तर त्याचा इनडायरेक्टली परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार आहे, तुमच्या इतर नातेसंबंधांवरती होणार आहे. तुमची सगळी नाती अतिशय उत्तमरित्या चालणार आहेत, तुमचं आरोग्य उत्तमरित्या काम करणार आहे, तुमच्याकडे तुम्हाला हवा असणारा अमाप पैसा येणार आहे, हे लक्षात घ्या. आणि गौतम बुद्धांनी किती सुंदर स्टेटमेंट केलेलं आहे की मनात राग बाळगणं म्हणजे दुसऱ्याच्या अंगावर फेकण्यासाठी आपल्या हातात कोळशाचा जळता निखारा धरून ठेवणं. म्हणजे बघा, आपलाच हात पोळतोय. तुम्ही विचार करा, एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला काहीतरी वाईट बोलायचं आहे. पहिल्यांदा त्या भावना तुमच्या शरीरात निर्माण होतात, बरोबर, तुमच्या मनात निर्माण होतात. मग तुम्ही त्या शब्दांच्या वाटे बाहेर काढता, राईट. मग त्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. म्हणजे याचा अर्थ काय? आधी आपण आपल्या शरीराला त्रास दिलेला असतो, आपल्या मनाला त्रास दिलेला असतो. साधी गोष्ट, एखादी व्यक्ती जर का, एखाद्या व्यक्तीच्या आठवणीत तुम्ही दुःखी आहात, त्याने तुमच्याबरोबर काही वाईट केलं असं पण नाही, ती व्यक्ती आहे, चांगली आहे, पण ती व्यक्ती आता सध्या जगामध्ये नाही आहे. त्या व्यक्तीबद्दल आठवण जरी आली तरी आपल्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागतं, आपल्याला वाईट वाटायला लागतं, आपल्याला दुःख होतं. त्या व्यक्तीबरोबर घालवलेले क्षण आपल्याला आठवायला लागतात, राईट. आणि मग एखाद्याने आपल्याला विचारलं, आपल्या दुःखाविषयी विचारलं, तर आपण त्याला सांगतो, आपलं मन मोकळं करायचा प्रयत्न करतो. सो इथे सुद्धा आधी आपण आपल्या शरीराला त्रास देत असतो, आपल्या मनाला त्रास देत असतो. सो या सर्व प्रकारच्या भावना तुम्हाला काढून टाकायच्या आहेत. आनंदी, हॅप्पी, फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह फिलिंग्समध्ये आपल्याला राहायचं आहे. कोणते पॉझिटिव्ह फिलिंग्स? तो चार्ट, एक मिनिट पुन्हा एकदा मी शेअर करते. येस, चार्ट दिसतोय सगळ्यांना? बघा, हे पुन्हा एकदा सांगते आहे नवीन पार्टिसिपंटसाठी. ही मधली जी लाईन आहे ती लाईन म्हणजे न्यूट्रलची लाईन आहे. म्हणजे दुःखी पण नाही, सुखी पण नाही, काही भावनाच नाहीत मनात, ती ही लाईन आहे. बऱ्याचदा लोक या लाईनवरती असतात, ज्या वेळेला चिडलेले नसतात, काही नसतात, तर या लाईनवर असतात. सो तुम्हाला जाणून बुजून या वरच्या या भावनांमध्ये स्वतःला आणायचं आहे. सतत समाधानी राहा, सतत होप्स ठेवा, नाही हे नातं सुधारणार आहे, येस माझा विश्वास आहे. उत्साही राहा, रोमांचित राहा. मग हे कुठल्या एरियामध्ये? साधा स्वयंपाक जरी करायचा असेल तर पूर्ण जोशफुल स्वयंपाक करा, एकदम आनंदाने स्वयंपाक करा, की आजचा स्वयंपाक एकदम भारी व्हायला पाहिजे. म्हणजे गृहिणींसाठी एक्झाम्पल दिले. अभ्यास जरी करायचा असेल, शाळेतले स्टुडंट्स, तरी पूर्ण जोशफुल, येस मी आज हे सम सोडवूनच दाखवणार, आज मी हे स्वतःला चॅलेंज देतो आहे की मी हे मॅथ्समधलं जे काही उदाहरण आहे, गणित आहे, ते मी सोडवणारच. आनंदामध्ये राहा, कृतज्ञतेमध्ये राहा. आपण हे शिकतोय, प्रेमापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. प्रेम आणि कृतज्ञता ह्या सगळ्यात उत्तम फिलिंग्ज आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही पोहोचलात तर तुमचं निम्मं जग तुम्ही जिंकलात, हे लक्षात घ्या. आणि लाईनच्या खाली चुकूनही यायचं नाही आहे. आल्यानंतर तुम्हाला जाणवलं की नाही मी या चुकीच्या फिलिंगमध्ये आहे, तिथेच स्वतःला एकतर तुमचे जे गुड फिलिंग्सच्या तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या की काय म्हणता येईल, गाणी असतील तुम्हाला आवडणारी, तुम्हाला डान्स करायला आवडत असेल ते करायला सुरुवात करा. फक्त त्या फिलिंगमधून स्वतःला बाहेर आणायचं आहे, बस. सो हे फिलिंग इम्पॉर्टंट आहे. ओके, वाचू का मॅडम? हो प्लीज.
फक्त मध्ये बंद करायचा, नंतर वाचन झाल्यावरती डिस्टर्बन्स येईल घरामध्ये. जरा मी हॉलमध्ये बसले ना म्हणून. ओके, चालेल चालेल. दुसऱ्या बद्दलच्या वाईट भावना तुमचं आयुष्य जाळून टाकतील, पण कृतज्ञतेने मात्र या वाईट भावना संपून जातील. उदाहरणार्थ, तुमचा आधीचा जोडीदार जो तुमच्या मुलांमुळे तुमच्याशी जोडला गेला आहे, पण आता तुमचे आणि त्याचे नातेसंबंध चांगले नाही. तुमच्या मुलांकडे पहा. तुमचा आधीचा जोडीदार नसता तर ती जिवंतच राहिली नसती. तुमच्या मुलांचं आयुष्य ही तुम्हाला मिळालेली केवढी मौल्यवान देणगी आहे. तुमच्या मुलांकडे पहा आणि त्यांच्या आयुष्यासाठी तुमच्या आधीच्या जोडीदाराचे रोज आभार माना. याचे बरोबर नातेसंबंधात शांतता आणि सलोखा कसा ठेवावा आणि त्यासाठी कृतज्ञतेचे सर्वात महत्त्वाचे साधन त्यांच्या आयुष्यात कसं वापरावं याची शिकवण तुम्ही मुलांना तुमच्या उदाहरणावरून देता. तुमचे नातेसंबंध संपुष्टात आल्याने एक मिनिट हं. ओके, तुम्ही म्यूट करू शकता स्वतःला आणि मग नंतर वाचताना पुन्हा अनम्यूट करा. येस. सो दुसऱ्या व्यक्तीबद्दल काही वाईट भावना असतील तर त्याचं तर काही वाईट होणार नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल की त्याच्याविषयी मी राग मनात ठेवला तर काहीतरी वाईट घडेल, नाही. उलट तुमचंच आयुष्य जाळून जाणार आहे, जळून टाकणार आहे ती भावना. कारण तुमच्या आयुष्यावरती त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट्स होतात. तुमच्याकडे येणारा पैसा, तुमच्याकडे असणारं आरोग्य, तुमच्याकडे असणारी जी चांगली नाती आहेत त्यावर सुद्धा. पण ज्या वेळेला तुम्ही कृतज्ञता देता त्यावेळेला या वाईट भावना तर संपूर्ण जातात, पण त्याचबरोबरीने तुमच्याकडे येणारा पैशांचा ओघ, उत्तम आरोग्याचा ओघ, उत्तम नातेसंबंधांचा, तुम्हाला ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होण्याच्या, स्वप्न पूर्ण होण्याच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या घडायला लागतात. जसं की आता इथे एक जोडीदाराचं एक्झाम्पल दिलं आहे. हे ऑस्ट्रेलियन लेखिकेचं पुस्तक आहे, त्यामुळे फॉरेन कंट्रीमध्ये आपल्या इंडियासारखं नाही आहे की जोडीदार गेल्यानंतर इमिजिएटली दुसरा जोडीदार ॲक्सेप्ट करणं. हे समाजालासुद्धा बऱ्याच वेळेला मान्य नसतं. हल्लीच्या काळामध्ये आहे, पण तरीसुद्धा या उदाहरणामध्ये असं दिलेलं आहे की जर का तुमचा आधीचा जोडीदार असेल, म्हणजे आता तुम्ही दुसऱ्याबरोबर लग्न केलेलं असेल किंवा तुमचा दुसरा आता जोडीदार असेल, तर तुमच्या आधीच्या जोडीदाराबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही क्लेश असतील, काही निगेटिव्ह भावना असतील, तर हा विचार करा की तुम्हाला झालेली मुलं जर का तुमचा आधीचा जोडीदार नसता तर ती मुलं तुम्हाला मिळाली असती का? त्या मुलांचं आयुष्य ही तुम्हाला मिळालेली केवढी मौल्यवान देणगी आहे. थोडक्यात तिला इथं हेच सांगायचं आहे की तो जोडीदार ज्या वेळेला होता त्यावेळेसचे चांगले क्षण आठवा. सो इथे जर का एखाद्याचा डिवोर्स झालेला असेल, एखाद्याचा डिवोर्स होण्याच्या मार्गावर असेल किंवा जोडीदार सद्यस्थितीमध्ये जिवंत नाही आहे, त्या स्थितीमध्ये जर का तुम्ही दुःखी आहात असं तुम्हाला वाटत असेल तर हे उदाहरण तुमच्यासाठी आहे. तुम्ही दुःखी असणं म्हणजे तुमच्या आयुष्यावर स्वतःच्या पायावर मारलेली कुऱ्हाड आहे हे लक्षात घ्या. सो त्याच्याबरोबर घालवलेले चांगले क्षण आठवा, त्याच्याबरोबर एन्जॉय केलेले क्षण आठवा. कधीतरी तर काहीतरी तर चांगलं झालं असेल. त्याच्यामुळे तुम्हाला मिळालेली तुमची मुलं, त्यांच्याकडे बघा. त्यांच्या आयुष्यासाठी तुम्ही त्या जोडीदाराचे आभार माना. म्हणजे हे तुम्हाला शोधायचं आहे की तुम्ही कोणत्या कोणत्या चांगल्या गोष्टी शोधू शकता त्या जोडीदाराविषयी. येस, पुढे वाचा. तुमचे नातेसंबंध संपुष्टात आल्याने तुमचा हृदयभंग होऊन तुम्ही दुःखी आहात. अशा वेळी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने तुम्ही तुमच्या वेदनेत बदल घडवून आणू शकता. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा कृतज्ञता तुमच्या भावनिक वेदनेचे रूपांतर झपाट्याने आनंदात करते आणि तुमच्या मनातील जखम भरून काढते. माझ्या आईवडिलांची गोष्ट हे त्याचे परिपूर्ण उदाहरण आहे. माझे आई वडील अक्षरशः प्रथमदर्शनी एकमेकांच्या प्रेमात पडले. ते भेटले त्या क्षणापासून एकमेकांबरोबर असण्यासाठी ते कृतज्ञ होते. मी आतापर्यंत पाहिलेला तो सगळ्यात सुंदर विवाह होता. जेव्हा माझे वडील वारले तेव्हा माझ्या आईला अतीव दुःख झाले आणि ते समजण्यासारखंही होतं. काही महिने असेच दुःखात घालवल्यानंतर तिने कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करायला सुरुवात केली आणि तिचं हे इतकं प्रचंड दुःख आणि वेदना असताना देखील कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी याचा शोध ती घेऊ लागली. भूतकाळापासून तिने सुरुवात केली. माझ्या वडिलांबरोबर अनेक दशकं एकत्र घालवलेला आनंदाचा काळ तिला आठवला. यानंतर तिने एक मोठं पाऊल उचललं आणि ते म्हणजे भविष्यातील कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता राहता येईल याचा विचार ती करू लागली. एकामागून एक
त्या तिला सापडू लागल्या. माझे वडील असताना ज्या अनेक गोष्टी तिला करायच्या होत्या, पण त्या करायला तिला वेळ झाला नव्हता, अशा गोष्टी तिला आठवल्या. कृतज्ञतेचं धीट पाऊल उचलल्यानंतर माझ्या आईपुढे तिच्या स्वप्नांची पूर्ती करण्याच्या संधीचा जादूने वर्षाव केला आणि आनंदानं तिचं जीवन पुन्हा एकदा समृद्ध झालं. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने माझ्या आईला नवं जीवन मिळवून दिलं. येस, इथे लेखिकेने तिच्या स्वतःच्या घरातलं उदाहरण दिलेलं आहे, तिच्या आई-वडिलांचं उदाहरण दिलं आहे आणि कशी एखाद्या गोष्टीविषयीची कृतज्ञता किंवा एखाद्या व्यक्तीविषयीची कृतज्ञता भावनिक वेदनेचे रूपांतर झपाट्याने आनंदात करते, हे थोडक्यात तिने इथे दाखवलेलं आहे. की तिच्या आई-वडिलांचं उदाहरण दिलेलं आहे, की आई-वडील अतिशय प्रेमाने त्यांनी आयुष्य काढलं, पण ज्या वेळेला वडील वारले त्यावेळेला आई खूप दुःखी कष्टी होती आणि कित्येक महिने असे दुःखात घालवल्यानंतर ज्यावेळेला तिला या कृतज्ञतेच्या शक्तीची माहिती झाली, त्यावेळेला तिने याचा वापर करायला सुरुवात केली. आणि हा वापर करताना तिने नेमकं काय केलं, तर तिने विचार करायला सुरुवात केली की कोणत्या गोष्टींबद्दल ती कृतज्ञ राहू शकते. सो तिने जो काही काळ तिच्या मिस्टरांबरोबर अतिशय आनंदाने घालवलेला होता, तो सर्व काळ तिने आठवला. आणि बघा, एक एक क्षण आठवताना एक एक क्षण जो मिस्टरांबरोबर सुखाने तिने व्यतीत केलेला होता, तो एक एक क्षण तिने आठवून त्यासाठी कृतज्ञता द्यायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर तिनं एक मोठं पाऊल उचललं, ते म्हणजे भविष्यातील कोणत्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहता येईल. बघा या वाक्याचा अर्थ. याचा अर्थ ती आत्ताच कृतज्ञता देते की तिचं आयुष्य कसं असायला हवं. तिचे मिस्टर नाही आहेत, पण ती जी मुलांबरोबर राहत आहे किंवा तिच्या फॅमिलीबरोबर राहत असताना तिचं आयुष्य कसं असायला हवं, याचा ती आधीच विचार करायला लागली आहे. आणि भविष्यातील कुठल्या गोष्टीबद्दल कृतज्ञ राहता येईल हा विचार करून ती त्यासाठी कृतज्ञता देऊ लागली आहे. माझे वडील असताना ज्या अनेक गोष्टी तिला करायच्या होत्या, पण त्या करायला तिला वेळ झाला नव्हता, अशा गोष्टी तिला आठवल्या. कृतज्ञतेचं धीट पाऊल उचलल्यानंतर, हे अंडरलाईन करायचं आहे, धीट पाऊल म्हणजे करेज, हिंमत लागते कृतज्ञतेचं पाऊल उचलायला. आज तुम्ही म्हणाल की त्या मूर्खासाठी मी का म्हणून कृतज्ञता देऊ, हा चॅप्टर मला करायचाच नाही आहे, हा चॅप्टर मी सोडून देणार आहे, असं असेल तर तुम्ही ही जर्नीच सोडावी, असं तर मी म्हणेन. यापुढची जर्नी तुम्ही कंटिन्यू करू नये, इथंच तुम्ही स्टॉप करा. जर तुम्हाला असं करायचं असेल की नाही, मी हा चॅप्टर स्किप करणार आहे, मला त्या नात्याविषयी इंटरेस्टच नाही आहे, ती व्यक्ती सुधारू शकत नाही मी कितीही काही केलं तर, असं जर का तुमच्या मनात येत असेल तर, कारण इथं तुम्हाला कृतज्ञतेचं धीट पाऊल उचलायचं आहे. बघा, हिंमत लागते. एखाद्या वेळेला असं होतं ना, एखादी व्यक्ती असते आणि ती आपल्या समोर येते की आपल्या डोक्यात सुरू होतं चक्र, अरे आली, बोर करायला आली ही व्यक्ती. किंवा काही वेळेला वडीलधारी माणसंसुद्धा असतात आपल्या घरातली, म्हणजे जनरेशन गॅप असल्यामुळे ना आपल्याला काही वेळेला त्यांच्या काही गोष्टी पटत नसतात. काय सारखं लेक्चर देत असतात, उगीचच बोलवतात, शेजारी बसवतात आणि लेक्चर द्यायला सुरुवात करतात, आमच्या वेळेला असं नव्हतं, आमच्या वेळेला तसं होतं, वगैरे वगैरे वगैरे. सो इथे सुद्धा तुम्ही तुमच्यामध्ये धीट पाऊल म्हणजेच काय, करेज ठेवायचं आहे, हिंमत ठेवायची आहे. येस, ती व्यक्ती जे काही बोलते आहे ते ऐकून तर घ्या, कदाचित त्याच्यातनंच तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एखादा मार्ग मिळेल. त्या व्यक्तीचं बोलणं तिला तिचं मन मोकळं करू द्या. सो इथे तुम्ही करेज दाखवणार आहात. त्या व्यक्तीबरोबर बोलताना तुम्ही करेज दाखवायचंच आहे. आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला असं वाटतंय ना की हां, ही व्यक्ती सारखीच लेक्चर देत असते, ज्ञान देत असते, त्या व्यक्तीला आज कन्सिडर करा. आजचा चॅप्टर करताना त्या व्यक्तीसाठी खूप सारी कृतज्ञता द्या. कदाचित ती व्यक्ती तुम्हाला पण समजून घ्यायला लागेल. तुमच्या विचारांमध्ये आणि त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये जी तफावत आहे, जी गॅप आहे, ती गॅप कदाचित भरून निघायला मदत होईल. येस, पुढे वाचा. आजच्या या जादूच्या कृतीमध्ये तुमच्या आयुष्याला जाळणारा जो जळता निखारा आहे, त्याचं रूपांतर कृतज्ञतेमुळे शब्दशः सोन्यामध्ये कसं होतं ते तुम्ही पाहणार आहात. तुम्हाला सुधारणा व्हावी असं वाटणाऱ्या कोणत्याही बिघडलेल्या, प्रश्न निर्माण झालेल्या किंवा तुटलेल्या नातेसंबंधाची निवड करा. ती व्यक्ती सध्या तुमच्या आयुष्यात आहे की तिच्याशी पूर्वी तुमचं नातं होतं आणि आता मात्र ती तुमच्या आयुष्यात नाही, त्याचा काहीही परिणाम या कृतीवर होणार नाही. एका जागी शांतपणे बसा. ज्या व्यक्तीची तुम्ही निवड केली आहे, तिच्याबद्दल कृतज्ञता का वाटते याच्या 10 कारणांची एक यादी तयार करा.
जरा मागे वळून त्या नात्याचा इतिहास बघा. त्या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात किंवा या नात्यातून तुम्हाला महत्त्वाचं असं काय मिळालं ते यादीमध्ये लिहा. ही यादी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हे संबंध ज्यावेळी बिघडले किंवा संपलेले नव्हते त्या काळात त्या काळात जा आणि हे नातेसंबंध जर कधीच चांगले नसले तर आणखी नीट विचार करून त्या व्यक्तीमधले गुण आठवण्याचा प्रयत्न करा. कारण तिच्यात काही गुण तर असणारच. येस. सो ही जी कृती करायची आहे, या कृतीमुळे खरोखरच तुमचं एखादं बिघडलेलं नातं असेल ते तर सुधारणारच आहे. आणि हा विचार नाही करायचा की ती व्यक्ती सध्या तुमच्या आयुष्यात आहे की नाही, किंवा तिच्याशी तुमचं पूर्वी नातं कसं होतं. ती व्यक्ती असो किंवा नसो, तुम्हाला फक्त त्या व्यक्तीला सिलेक्ट करायचं आहे. आज एका जागी शांत बसायचं आहे. आजची कृती खूप इम्पॉर्टंट आहे, कारण यामध्ये कदाचित तुमच्या ज्या भावना आहेत त्यांचा उद्रेक होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला रडू येऊ शकतं, काही होऊ शकतं. सो शक्यतो कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा जागी बसा. ज्या व्यक्तीची तुम्ही निवड केली आहे तिच्याबद्दल कृतज्ञता वाटणारी 10 कारणं ती तुम्हाला लिहायची आहेत. काही वेळेला असं होतं की 10 कारणं मिळत नाहीत. मग त्या केसमध्ये तुम्ही तिच्यामधले गुण शोधायला सुरुवात करा. गुण म्हणजे काही असू शकतात, जे फिजिकल ॲपिअरन्स असू शकतो, की त्याचं दिसणं, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, किंवा त्याची पर्सनॅलिटी, किंवा एकंदर बोलण्याची पद्धत की दुसऱ्यावरती छाप पाडणारी असेल. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आठवून बघू शकता आणि त्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. आता हे लिहायच्या कशा आहेत हे आपण पुढे बघूया. येस, पुढे वाचा. कोण बरोबर आहे, कोण चूक आहे हे ठरवण्यासाठी ही जादूची कृती नाही. तिने जे काही तुमच्या सोबत केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याचा इथं संबंध नाही. ती व्यक्ती काय म्हणाली होती आणि तिनं काय केलं नाही त्याचा इथं संबंध नाही. तुम्ही जादूनं या नातेसंबंधाची जखम भरून काढू शकता आणि ती भरून काढण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या बरोबर असण्याची देखील गरज नाही. येस, इथे हे जे काही रिलेशन आहे ते तुमच्या घरातलं जरी असलं तरी तुम्हाला ही कृती त्या व्यक्तीच्या समोर पण नाही करायची आहे. ही कृती तुम्हाला एकांतातच करायची आहे. आणि इथं आपण हे ठरवणार नाही आहे की कोण बरोबर आहे, कोण चूक आहे. फक्त तुम्हाला वाटतंय ना की हे नातं सुधारावं, तर तुम्हाला हे करायलाच पाहिजे. तुम्हाला त्या व्यक्तीविषयी ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आज आठवायच्या आहेत. येस, पुढे वाचा. प्रत्येक नातेसंबंधात अगदी ते बिघडलेले असले तरी त्यात काही सोनेरी क्षण असतात आणि ते तुमचे नातेसंबंध तुमचे आयुष्य समृद्ध करत असतात. जसजसे या नात्यातील आठवणींच्या खाणीत तुम्ही खणत जाल तसतसे काही चांगल्या क्षणाचे सोनं तुम्हाला सापडेल. हे क्षण लिहून काढा. त्या व्यक्तीला संबोधित करा. तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा आणि कृतज्ञता व्यक्त करा. नाव, मी कृतज्ञ आहे कारण कशासाठी. ओके. हां, आता इथे बघा की प्रत्येक नात्यामध्ये काहीतरी सोनेरी क्षण असतात. म्हणजे काय की समजा तुमचं लग्न झालेलं आहे आणि आज ते नातं कदाचित खराब आहे, जे काही असेल नवऱ्याबरोबरचं, बायकोबरोबरचं. तुम्ही लग्न केलं या अर्थी काहीतरी तर तुम्ही चांगलं बघितलं त्या व्यक्तीमध्ये, बरोबर ना. काही वेळेला असं असू शकतं की त्या व्यक्तीचं ड्रेसिंग सेन्स छान होता म्हणून ती व्यक्ती तुम्हाला आवडली होती. त्या व्यक्तीचा काय म्हणता येईल की उत्स्फूर्तपणे उत्तरं देणं, उत्स्फूर्तपणे बोलणं, तसा स्वभाव असेल तो तुम्हाला आवडला होता त्यावेळेला. आणि नंतर काहीतरी सवय होते माणसाला की ते गृहीत धरलं जातं नातं आणि मग दोषच दिसायला लागतात. सो आत्ता तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये दोष दिसत आहेत, पण यापूर्वी कधीतरी काहीतरी चांगल्या गोष्टी तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये दिसल्या होत्या आणि म्हणूनच ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आहे. सो आज तुम्हाला त्या आठवणींच्या खाणीमध्ये जायचं आहे, खणत जायचं आहे त्या खाणीमध्ये, की कुठेतरी तुम्हाला ते सोनं नक्की सापडणार आहे. येस, आता ही कृतज्ञता कशी लिहायची आहे तर सर्वप्रथम नाव हे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, पुढे जी उदाहरणं दिलेली आहेत, आता मराठी पुस्तकामध्ये हे ट्रान्सलेशन आहे तर या पुस्तकामध्ये एक्झॅक्ट ती मेथड नाही वापरलेली. हे वाक्य लक्ष द्या, नाव, मी कृतज्ञ आहे कारण कशासाठी. हेच तुम्हाला फॉलो करायचं आहे. ही पुढची उदाहरणं बघू नका, ही दिलेली आहेत, ही आपण आपल्या रेफरन्ससाठी घ्यायची आहेत, पण लिहिण्याची मेथड हीच पाहिजे. कारण इंग्लिश पुस्तक हे ओरिजिनल आहे आणि इंग्लिश पुस्तकामध्ये असंच दिलेलं आहे की नाव, आय एम ग्रेटफुल बिकॉज, आणि मग रिझन दिले. आणि त्या पुस्तकामध्ये मी दाखवू शकते तुम्हाला, लगेचच आहे ओपन.
हे बघा इथे काय दिलं आहे, नेम आय एम ग्रेटफुल फॉर व्हॉट. पॉल आय एम ग्रेटफुल फॉर डॅश डॅश. पॉल आय एम ग्रेटफुल फॉर डॅश डॅश. सगळ्या वाक्यांमध्ये हेच आहे. पॉल आय एम ग्रेटफुल टू. पॉल आय एम ग्रेटफुल टू. सगळीकडे हेच आहे. हेच तुम्हाला आता फॉलो करायचं आहे. हे मराठी पुस्तक आहे. कदाचित ट्रान्सलेशन करताना त्यांनी एवढं प्रॉपरली केलेलं नसावं. पण हे जे मधलं वाक्य आहे, आपण जो काळ एकत्र घालवला नाही, हे नाही लिहायचं. अजय, मी कृतज्ञ आहे कारण आपण जो काळ एकत्र घालवला त्यामध्ये मी खूप काही शिकले किंवा असं. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ही जी सिस्टीम आहे, पुस्तक जे सांगते तेच आपल्याला फॉलो करायचं आहे. येस, पुढे वाचा. एक, अजय, आपण जो काळ एकत्र घालवला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपला विवाह जरी टिकला नाही तरी त्यापासून मी खूप काही शिकले. आज माझ्यात जास्त समज आली आहे. आपल्या विवाहापासून मी जे काही शिकले त्याचा उपयोग आज मला अनेक संबंधाबाबत होत आहे. 2, अजय, आपला विवाह टिकावा म्हणून तू हर तऱ्हेने प्रयत्न केलेस. लग्नानंतर 10 वर्ष आपण एकत्र राहिलो याचा अर्थच तू प्रयत्न केलेस असा होतो. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. 3, अजय, आपल्याला मुलं झाल्याबद्दल मी तुझे आभार मानते. तुझ्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. त्यांच्यामुळे माझा प्रत्येक दिवस आनंदात जातो. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. 4, अजय, मी ज्यावेळी मुलांकडे बघण्यासाठी घरी राहते त्यावेळी अतिशय मेहनत करून जादा तास काम करून तू घराचा भार सांभाळलास त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आम्ही सगळेच तुझ्यावर अवलंबून असल्यामुळे तुझ्यावर मोठी जबाबदारी होती ती तू पेलल्याबद्दल मी तुझे आभार मानते. 5, अजय, आपल्या मुलांना वाढवताना बघण्याचे बहुमोल क्षण मला लाभले. त्यांना पहिल्यांदा बोलताना, चालताना पाहण्याचे भाग्य मला मिळालं. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुला ही संधी मिळाली नाही याची मला जाणीव आहे. 6, अजय, मी अतीव दुःखात आणि सर्वस्व हरवण्याच्या भावनेने एका अवघड कालखंडातून गेले. त्यावेळी तूच मला आधार दिलास. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. 7, अजय, मी जेव्हा आजारी होते त्यावेळी तू माझी आणि मुलांची जी अतिशय काळजी घेतलीस त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. 8, अजय, आपण एकत्र घालवलेल्या महत्वाच्या प्रसंगाबद्दल आणि असे अनेक प्रसंग होते त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. 9, अजय, पुढेही मुलांचे वडील म्हणून राहण्याचं तू मान्य केलंस त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. 10, अजय, आपल्या मुलांना जो आधार वाटतो आणि तुला त्यांना जो वेळ द्यावासा वाटतो त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आपली मुलं माझ्यासाठी जितकी महत्वाची आहेत तितकीच ती तुलाही महत्वाची वाटतात हे मला माहित आहे. येस. सो किती उत्तम पद्धतीने ही उदाहरणं दिलेली आहेत की एखादं नातं जरी खराब झालेलं असलं तरी त्याच्यामधून चांगल्या गोष्टी किती निघू शकतात. सो तुम्ही असा विचारच करायचा नाही आहे की मला ग्रेटफुल राहण्यासाठी किंवा आभार मानण्यासाठी काही गोष्टीच नाही आहेत, काही चान्सच नाही आहे असं म्हणायचंच नाही आहे. तुम्हाला फक्त निवांत वेळ काढायचा आहे, कारण यासाठी तुम्हाला विचार करायला लागणार आहे आणि त्या व्यक्तीबद्दल ज्या काही 10 गोष्टी आहेत त्या तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. येस. त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते याबाबत 10 प्रसंग लिहून झाले की त्या व्यक्तीबद्दल, तिच्या नात्याबद्दल तुम्हाला जरा बरं वाटू लागतं. त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात कोणतीही वाईट भावना उरणार नाही, कटुता राहणार नाही. अशा अंतिम टोकापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, कारण त्या भावनांमुळे तुमच्याच आयुष्याचं नुकसान होत असतं. हे लक्षात ठेवा. प्रत्येक नातं हे वेगळं असतं. जोपर्यंत त्या व्यक्तीविषयी कटू भावना तुमच्या मनातून संपूर्णतया नाहीशा होत नाहीत, तोपर्यंत त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी गरज वाटल्यास कदाचित तुम्हाला या जादूच्या कृतीचा अनेक दिवस पुन्हा पुन्हा वापर करावा लागेल. येस. म्हणजे 10 प्रसंग लिहिले, 10 गोष्टी लिहिल्या की थांबायचं असं नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही जास्त गोष्टी लिहू शकता आणि त्याचबरोबरीने हे नातं जर लवकरात लवकर सुधारावं असं वाटत असेल तर ही कृती तुम्ही रोज करायची आहे. म्हणजे रोजच्या रोज तुमच्या रोजच्या जो काही वरदानांची कृती आहे सकाळी केलेली ती केल्यानंतर दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही त्या व्यक्तीविषयीच्या चांगल्या गोष्टी बस लिहित राहा. नक्कीच हे नातं इतकं म्हणजे चमत्कारिकरित्या बदलतं, अक्षरशः मिरॅकल होतात की अचानकपणे त्या व्यक्तीचा फोन येतो,
तुम्हाला भेटायला ती व्यक्ती बोलू शकते, तुम्हाला भेटायला ती व्यक्ती येते किंवा ते नातं कुठल्या ना कुठल्या मार्गाने काय होईल नाही सांगू शकत मी सुद्धा की कुठल्या मार्गाने ते चांगलं होईल, पण ते नातं चांगलं होतं. आणि सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला हे जेव्हा तुम्ही 10 वेळा लिहिता ना, तेव्हा तुम्हाला स्वतःला आतून खूप बरं वाटायला लागतं, छान वाटायला लागतं, कुठेतरी हलकं वाटायला लागतं. म्हणजे आपण म्हणतो की दुसऱ्याला सांगितल्यानंतर दुःख हलकं होतं, पण ॲक्च्युली हे लिहून काढायचं आहे. लिहून काढल्याने तुम्हाला हलकं वाटणार आहे. आणि असं नाही की एखाद्या विषयीचं नातं खराब आहे म्हणून तुम्ही दुसऱ्याला त्याविषयी वाईटच बोलताय, ती व्यक्ती अशीच करते तशीच करते, तिचा स्वभावच असा आहे, हे वाईट बोलल्याने तुमचं मन हलकं होणार नाही आहे. तर हे लक्षात घ्या, त्या व्यक्तीविषयी जरी ती व्यक्ती वाईट असली तुमच्या दृष्टीने तरी तुम्हाला ते चांगले 10 प्रसंग लिहायचे आहेत, चांगल्या 10 गोष्टी लिहायच्या आहेत, त्याने तुम्हाला नक्की हलकं वाटेल. येस. तुम्ही जर ज्या व्यक्तीचा एक मिनिट. तुम्ही जर सध्याच्या नातेसंबंधात सुधारणा घडून यावी यासाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर कराल तर तुमच्या डोळ्यादेखतच त्या नातेसंबंधात विलक्षण बदल झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. कृतज्ञतेने नातेसंबंधात बदल घडून येण्यासाठी एकच व्यक्ती लागते, पण जी व्यक्ती कृतज्ञतेचा वापर करते तिला संपूर्ण आयुष्यभर त्याचा लाभ मिळतो. पुढे ज्या वा. व्यक्तीचा वाचू पुढे. हो. ज्या व्यक्तीचा आणि तुमचा आता संपर्कही नसेल अशा गतकाळातील व्यक्तीबरोबरील नातेसंबंध सुधारण्यासाठी जर तुम्ही या जादूच्या कृतीचा वापर केलात तर आता तुमच्या मनात त्याविषयीची कटुता जाऊन शांतता आणि आनंद निर्माण होतो आणि त्याच वेळी तुमच्या सध्याच्या आयुष्यातल्या इतर नातेसंबंधातही जादूने सुधारणा घडून आल्याचं तुम्हाला जाणवतं. येस. कृतज्ञतेने नातेसंबंधात बदल करण्यासाठी एकच व्यक्ती लागते. म्हणजे काय की जर का तुम्हाला असं वाटतंय की तुमचं नातं सुधारावं तर इथे सुद्धा 2 व्यक्तींची सुद्धा गरज नाही आहे, तर एक व्यक्ती सफिशियंट आहे. म्हणजे काय तर तुम्ही स्वतः एकटे भरपूर आहात. तुम्ही एकटेच हे नातेसंबंध कृतज्ञतेने बदलू शकता. इथे तुम्हाला त्या व्यक्तीला समोर आणून बसवायची गरज नाही आहे किंवा 4 व्यक्तींना एकत्र घेऊन तुमच्या दोघांमधलं नातं चांगलं करावं यासाठी प्रयत्न करण्याचीही गरज नाही आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही एकटे भरपूर आहात, अगदी सफिशियंट आहात आणि त्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. येस. जर काय अशी एखादी व्यक्ती असेल की जी भूतकाळामध्ये होऊन गेलेली आहे आणि ती व्यक्ती खरं तर आता तिचा काही संबंध नाही आहे, पण असं होतं ना बऱ्याचदा ती गोष्ट आठवली की आपल्याला त्रास होत राहतो, कुठेतरी आपल्याला वाईट वाटत राहतं. तुम्हाला याच्यावरूनच एक प्रसंग आठवलेला आहे, तो सांगते की एका व्यक्तीने एक शेअर केलेलं आहे या सेशनमध्येच, माझ्या म्हणजे सिक्रेटच्या सेशनमध्ये. ती व्यक्ती अशी होती की तिचं एका दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम होतं, गावातलीच व्यक्ती. आणि ती जी समोरची व्यक्ती होती म्हणजे ती लेडीने शेअर केलेला आहे हा अनुभव. त्या लेडीला त्या समोरच्या व्यक्तीने प्रेमाच्या नावापोटी दुसऱ्या शहरात नेऊन विकलं अक्षरशः. आणि नरक यातना भोगाव्यात, नरक यातनासुद्धा कमी पडतील इतक्या यातना त्या व्यक्तीने भोगल्या, त्या लेडीने. ती व्यक्ती कशी माफ करेल या व्यक्तीला जिच्यावर तिने मनापासून प्रेम केलेलं होतं? ती व्यक्ती तिच्याबरोबर अशी वागली, पण त्या व्यक्तीने सुद्धा, त्या लेडीने सुद्धा एका अशा स्टेजला त्या माणसाला माफ केलं. जर ही लेडी अशी असं करू शकते, इतकी वाईट घटना तिच्या बाबतीत घडली, जर ती माफ करू शकते तर तुम्ही आम्ही का नाही? आम्ही तर सगळेजण खूप सुखात आहोत. हा विचार करा. मग हे जे तुमचे जे काही क्लॅशेस आहेत कोणाबरोबर असतील नसतील, सो ते म्हणजे याच्याशी कम्पेअर केलं तर काहीच नाही आहेत. सो आधी ते नातं सुधारण्यासाठी तुम्ही नक्कीच त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. नक्कीच तुमच्या मनाला कुठेतरी शांतता आणि आनंद मिळणार आहे आणि याचा परिणाम तुमच्या आत्ताच्या सध्याच्या जे काही नातेसंबंध असतील त्यामध्ये नक्कीच जादूने सुधारणा घडून आल्याचं तुम्हाला जाणवेल. येस. पुढे वाचा. भविष्यात एखाद्या नातेसंबंधात अशी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटल्यास लगेच या जादूच्या कृतीचा वापर करायचा. हे लक्षात ठेवा, नातेसंबंधात निर्माण होणाऱ्या अडचणी ही कृती केल्यामुळे वाढणार नाही. त्याऐवजी या नातेसंबंधात जादूच तुम्ही वाढवाल. येस. याने काही अडचणी वाढणार नाही आहेत, तर जादूच वाढणार आहे, हे लक्षात घ्या. आणि जी काही आव्हानात्मक परिस्थिती आहे ती नक्कीच सुधारणार आहे. आजची कृती. जादूची कृती क्रमांक 15.
जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी तयार करा. प्रत्येक वरदानाविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा आणि त्या वरदानाबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. 2. तुम्हाला सुधारणा कराव्याशा वाटणाऱ्या एका बिघडलेल्या, समस्या निर्माण झालेल्या किंवा तुटलेल्या नातेसंबंधांची निवड करा. 3. एका जागी शांत बसा. ज्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध सुधारावेत म्हणून तुम्ही तिची निवड केली आहे, तिच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त कराव्याशा वाटणाऱ्या 10 गोष्टींची लेखी यादी करा. नाव, मी कृतज्ञ आहे कारण कशासाठी. 4. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. येस. आजच्या महत्त्वाच्या 2च गोष्टी आहेत. एक तर नातं ते निवडायचं आहे जे बिघडलेलं आहे किंवा काही समस्या निर्माण झालेल्या आहेत, ते नातं आज तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर त्या व्यक्तीविषयीच्या कोणत्याही 10 चांगल्या गोष्टी लिहायच्या आहेत. सुरुवात त्याच्या नावाने करायची. जर त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव माहीत नाही आहे, होऊ शकतं असं की एखादी अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला त्रास देते किंवा काय, सो तुम्हाला हवं ते म्हणजे नाव नका देऊ, पण ती जी कोणी व्यक्ती आहे, समजा तुमच्या एरियातला एखादा पोलीस आहे जो तुम्हाला त्रास देतो आहे की काय असतं ना की हप्ते घेणं, रेस्टॉरंट आहे मग हप्ते घेण्यासाठी येणं वगैरे, त्याचं नाव तुम्हाला कदाचित माहीत नाही आहे. सो तो पोलीस ऑफिसर असं नाव द्या. पोलीस ऑफिसर, मी कृतज्ञ आहे कारण, आणि मग त्याचं जे काही आहे ते. येस. थँक्यू सो मच उज्ज्वलाजी. थँक्यू फॉर रीडिंग ब्युटिफुली. थँक्यू. ओके. आजच्या सेशनविषयी काही डाऊट्स, काही शेअरिंग्स? ओके. अजून एक मी सजेस्ट करेन की आपण डे 1 पासून ज्या काही असाइनमेंट करत आलेलो आहोत, त्या दिवशीची तुम्ही असाइनमेंट केली आहे, पण मी असं पण सांगितलं होतं की शक्यतो त्या असाइनमेंट जर का रोजच्या रोज तुम्ही कंटिन्यू ठेवल्या तर त्याचा उपयोग तुम्हाला जास्त होईल. सो तुम्ही स्ट्रक्चर, हे प्रॉपर स्ट्रक्चर टाईम टेबल करू शकता. टाईम टेबल बनवा की नाही का. आता एक चॅप्टर आहे मॅजिक मॉर्निंग, म्हणजे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा सगळ्या गोष्टींसाठी ग्रेटफुल होणं. मग हे तुम्ही लिहून काढा की पहिल्यांदा मॅजिक मॉर्निंगचा अभ्यास, मॅजिक सकाळ, जादू सकाळचा अभ्यास, मग वरदान लिहिणे. त्याच्यानंतर मग काय, उठल्यानंतर प्रत्येक वस्तूला हात लावत, ज्या काही वस्तूंना टच करणार आहे त्या प्रत्येकाला ग्रेटफुल होणे. हे तुम्ही जर का लिहून काढलं, प्रॉपर स्ट्रक्चर बनवलं तर त्याचा तुम्हाला उपयोग होईल. काही वेळेला असं होतं ना, विसरून जातो आपण की अरे माझा हा अभ्यास करायचा राहिला आज, की मला आज दिवसभरातल्या कामांची यादी करायची, म्हणजे यादी जी आहे ती डोळ्यासमोर आणायची होती आणि त्या प्रत्येक गोष्टीला आधीच चांगली झाल्याबद्दल धन्यवाद द्यायचे होते, जसं की आपण काल शिकलो. सो हे तुम्ही कंटिन्यू करू शकता. असं नाही की लिमिटेड टू दॅट डे ओनली, असा चॅप्टर नाही आहे, म्हणजे असा कुठलाच चॅप्टर नाही आहे की तुम्ही तेवढ्याच दिवसापुरता तो सिमिट ठेवावा. तुम्ही तो करू शकता कंटिन्यू. येस. अजून काही डाऊट्स? आपण उद्याच्या सेशनमध्ये एक महत्त्वाची मी गोष्ट सांगणार आहे, ते म्हणजे ब्रह्ममुहूर्त, त्यावेळेला उठण्याचं महत्त्व काय आहे आणि त्यावेळेला का उठावं, काय गोष्टी त्यावेळेला मिळतात आपल्याला, कोणत्या गोष्टींची उत्तरं मिळू शकतात, हे आपण बघणार आहोत उद्या. येस. काही डाऊट्स, काही शेअरिंग्स? ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. एंड करते मीटिंग. आपण उद्या भेटूया. थँक्यू. बाय. गुड नाईट. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट. बाय.